नाही, आगीचं नेमकं काय? वॉइस थोडा कमी केलं तर बोलता येईल. हा सर, काय झालं प्रकरण? सर, काय परिस्थिती आहे आतापर्यंत? आतमध्ये कोणी अडकलंय का? 2:45 वाजता ते तिथे आगची प्रकार लक्षात आल्यानंतर फायर ब्रिगेड आली, पोलीस आली आहे आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे. आत्तापर्यंत सगळे लोकांना काढण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत आमची जी माहिती आहे, फायर ब्रिगेडची माहिती आहे आणि सिरमची माहिती आहे, त्याच्याप्रमाणे कोणीही अडकलेलं नाही. पण आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि 1 तासामध्ये विज्युअल अशी आपली अपेक्षा आहे. काय होतं सर, या इमारतीमध्ये नक्की काम कोणत्या प्रकारचं चालत होतं? ते इमारती आता प्रोजेक्ट स्टेजवर होती, त्याच्यात कोणताही प्रोडक्शन न होता असं आम्हाला सिरमने सांगितलेलं आहे. कोविशिल्ड लसीच्या याच्या संदर्भात प्रोजेक्टला काही धोका आहे की किंवा संपूर्ण त्या यंत्रणेवरती काही परिणाम झालाय की? नाही, सध्या तर काही नाही आहे आणि पूर्ण तपास होणार आहे. म्हणजे कोविशिल्ड लस वेगळ्या प्लांटच्या परिसरात तयार होत्या, वेगळ्या प्लांटमध्ये, त्याला काही धोका नाहीये आता या आगीचा? या प्लांटला कोणत्याही प्रकारचे कोविडशील्ड तयार होत नव्हती. पेटला आता प्राथमिक माहिती जे आम्हाला सिरमकडून माहिती आली त्याच्याप्रमाणे ते कन्स्ट्रक्शन वर्क्स आणि प्रोजेक्टचं काम सुरू होता. तर आपली प्राथमिक माहिती आम्ही काही सांगू शकत नाही, पण संपूर्ण तपास झाल्यानंतरच काही आपण कन्क्लुजन करता येईल. ते आम्ही सगळे काढलेले आहेत, आमची प्राथमिक माहिती आहे, पण अजून हिसाब घेण्याच्या सुरुवात आहेत आणि बहुतेक कोणी अडकला होता कामा नये. सर, ॲम्ब्युलन्स आपण आतमध्ये 4 जाताना पाहिल्या, तर कोणाला काही इजा आहे का? नाही, आता कोणाला कोणते सुदैवाने कोणालाही काही सुदैवाने कोणाला कोणतेही इजा. अच्छा. आणि बीसीजी लसीचं काम या ठिकाणी केलं जायचं असं सिरमकडूनच सांगितलं जात होतं, तर हे प्रशासकीय स्वरूपाचं काम होतं या इमारतीमध्ये की काही प्लांट आणि काही प्रोडक्शन किंवा R&Dचं काम होतं? ते आम्ही हे सगळे गोष्टी सांगू शकत नाही. आमची पहिली प्रायोरिटी आहे ती आग विझला पाहिजे, सगळे लोक हिशोब लागला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही तपास सुरू सिरम इन्स्टिट्यूट मधून सगळ्यांना बाहेर पण काढलं जाते असा प्राथमिक अंदाज आहे, पण सेकंड चेकिंग बाकी आहे. आता या क्षणाला काय परिस्थिती? आग विझली नाही, पण 1 तासामध्ये विझेल अशी अपेक्षा है। सर, इस वक्त क्या सिचुएशन, थोड़ा हिंदी में? हाँ, देखिए ऐसा है कि 2:45 बजे करीब सीरम के पास इंफॉर्मेशन आई कि वहाँ पर आग लगी है 4थे-5वें फ्लोर पे, जो मांजरी का एक्सपोर्ट उनका जो प्लांट है वहाँ पर बेसिकली प्रोजेक्ट का काम होता था, मतलब प्रोडक्शन नहीं होता था, उसकी तैयारी चल रही थी कि वहाँ पर बाद में प्रोडक्शन होगा और तुरंत फायर ब्रिगेड और पुलिस आई और अभी आग बुझाने का काम चालू है। अभी तक लोग जो हम लोगों ने हिसाब किया उसके हिसाब से सारे लोग निकल गए हैं, लेकिन सेकंड चेकिंग चालू है और सब लोगों का हिसाब लिया जा रहा है कि कोई उसमें अड़का हुआ तो नहीं है। 1 घंटे में आग बुझ जाएगी। एक बार आग बुझाने के बाद सारे लोग ठीक से निकल गए, इसके हिसाब लेने के बाद पुलिस अपना तपास करेगी और जो भी एंगल है सारे एंगल से हम इन्व्हेस्टिगेशन करेंगे। मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून माहिती घेतल्याचं कळतंय, काय तुम्ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांना? अच्छा सर, आग आटोक्यात आहे असं आपण म्हणू शकतो की पसरतोय? जो वैक्सीन का प्लांट है या फिर वैक्सीन का स्टोरेज है उसको किसी तरह से नहीं, किसी भी जो हमको सीरम ने माहिती दी उसके हिसाब से वैक्सीन का प्लांट या स्टोरेज कोई प्रॉब्लम नहीं है। इसमें बनने की तैयारी थी। जो सीरम ने हमको इन्फॉर्मेशन दी है कि ये करीब 1 महीने के अंदर वहाँ प्रोडक्शन शुरू हो सकता था, तो वहाँ पर उसका तैयारियाँ चली थी, प्रोजेक्ट्स था, कुछ कंस्ट्रक्शन वर्क्स भी था, कुछ लाइटनिंग के भी इश्यूज थे, वो सब सारी चीज़ें। नया बिल्डिंग है, यहाँ पर कुछ काम नहीं हो रहा था? नहीं, मतलब प्रोडक्शन का काम नहीं हो रहा था, जो 4th फ्लोर 5th फ्लोर पे एडमिनिस्ट्रेटिव वर्क नहीं, प्रोडक्शन करने की तैयारी हो रही थी। प्राइमा फेसी अभी इतनी जल्दी कमेंट करना ठीक नहीं होगा। पहली प्रायोरिटी आग बुझाने की है, लोगों का हिसाब लेने का है, उसके बाद हम अपने सारे एंगल से इन्वेस्टिगेट करेंगे। 1 घंटे में ये बुझणे की आशा करतो। सगळ्यांना आपण बाहेर काढलेलं आहे असा पहिल्यांदा आम्ही काढलेला आहे, पण तरी सुद्धा आम्ही 2nd आणि 3rd चेकिंग पण चालू आहेत, सगळे कडून आम्ही चेकिंग करतोय की कोणी अडकता कामा नये। किती लोक ते आता हे सांगता येते। अंदर फायर एक्सटिंग्विशर या सिस्टम मौजूद होगी वहाँ पे? सारे तरह के हमारे पास 10 फायर ब्रिगेड आ गए हैं और बिल्कुल अच्छे से काम चालू है और 1 घंटे में ये बुझ जाने चाहिए। या संपूर्ण घटनेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून काही माहिती घेतली? अरे ते बाईटचे विषय नसतात। ठीक है, अब चला दो, अब मेरे को फोन मत करना भैया। पुणे पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिलेली आहे। कोविशिल्ड लसीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही। ज्या ठिकाणी आग लागली होती तिथे कोणत्याही प्रकारचं काम सुरू नव्हतं, मात्र कोविशिल्ड लसी संदर्भात प्रोसेसचं जे काम आहे त्याची तयारी या 2 मजल्यांवर सुरू होती अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिली आहे। कोविशिल्ड लसीला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। कोविशिल्ड लस या बिल्डिंगमध्ये तयार केली जात नव्हती, त्यामुळे कोविशिल्ड लसीला म्हणजे वितरणाला देखील कोणताही किंवा प्रोसेसला कोणताही धक्का लागलेला नाही
अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी इथे दिलेली आहे। मात्र सध्या संवेदनशील असा हा परिसर असल्यामुळे कोणतीही माहिती या ठिकाणी दिली जात नाही। एनडीआरएफची टीम इथे पोहोचली आहे, पोलीस अधिकारी तसंच अग्निशमन दलाच्या सगळ्या टीम ज्या आहेत ते इथे पोहोचल्यात आणि सध्या कुलिंगचं काम सुरू आहे। आग विझलेली आहे आणि पुढच्या 1 तासामध्ये हे काम संपेल असं देखील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातव-डोके यांच्याकडे। अश्विनी, निखिला, आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जी माहिती दिली त्यानुसार 1 तासामध्ये ही आग जी आहे पूर्णतः नियंत्रणात येईल। आतापर्यंत 9 जणांना या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। एनडीआरएफची टीम जी आहे ती या ठिकाणी आतमध्ये पोहोचलेली आहे, तर दुसरीकडे 108 ॲम्ब्युलन्सच्या 5 ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। जर आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही इमर्जन्सीची गरज भासलीच तर या ॲम्ब्युलन्समधनं लोकांना तत्काळ प्राथमिक उपचार देता यावे, त्याचबरोबर रुग्णालयामध्ये हलवण्याची जर गरज पडली तर या ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। साधारणतः कुलिंगचं हे काम पूर्ण व्हायला 1 तासाचा अवधी लागेल। आगीचं नेमकं कारण जे आहे ते सुद्धा अजून स्पष्ट झालेलं नाही, परंतु या सगळ्याचा शोध जो आहे तो घेतला जाईल। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी यायला सांगितलेलं आहे। या ठिकाणी येऊन आवश्यक ती सर्व मदत जी आहे ती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना दिलेले आहेत। सर्वतोपरी मदत जी आहे ती केली जाते। सुदैवाची बाब म्हणजे या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही। अद्यापपर्यंत कोणीही जखमी झालेलं नाहीये, ही सगळ्यात चांगली बाजू आपल्याला म्हणता येईल। या ठिकाणी प्रोडक्शनचं काम जे आहे ते सुरू होणार होतं। 1 घंटे में आग बुझ जानी चाहिए। नो कमेंट। Hello, sorry, I'm international media. Can you explain what happened? Where did the fire happen? So I have given bite in English. You want a separate one? Yes. Yes. So at 2:45 we got an information that there is a fire at the अधिकारी अमिताभ गुप्ता यांची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो आणि कशा प्रकारे आपण बघतो आता आगीवरती नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलेलं आहे। अग्निशमन दलाचं त्यासाठी खरंच कौतुक करायला हवं। मात्र कुलिंग ऑपरेशन आता सुरू झालेलं आहे, अर्थात त्याला काही तास लागतील, कारण एखादी ठिणगी निखारा जर कुठे बाकी असेल तर त्यांनी पुन्हा एकदा आग भडकण्याची शक्यता असते। अनेकदा अशा घटनांमध्ये हे बघितलं गेलेलं आहे की कुलिंगच्या दरम्यानच पुन्हा एकदा आग भडकते आणि म्हणूनच सगळी खबरदारी जी आहे ती तिथे घेतली जाते। फायर ब्रिगेडची अतिरिक्त कुमक तिथे आता मागवण्यात आलेली आहे। एनडीआरएफची टीम कुठच्याही क्षणी तिथे आता दाखल होऊन कामाला लागणार आहे। मात्र पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे चौथ्या लोकांना आम्ही बाहेर काढलेलं आहे, परत चेकिंग चालू आहे। एकदा आग विझवल्यानंतर पोलीस तपास करतील। नेमकी काय कारण समजू शकलेलं आहे नंतरच सांगू शकतो। हे फर्स्ट इन्फॉर्मेशन आम्ही काही देऊ शकणार नाही आता। कोविशिल्ड लसीचं ज्या ठिकाणी काम सुरू होतं त्या संपूर्ण याला प्रोजेक्टला काही धोका आहे काय? प्राथमिक माहिती जी आम्हाला सिरम दिली त्याच्याप्रमाणे त्यांना असा काही धोका नाही। किती कर्मचारी बाहेर काढलेले आहेत या सगळ्या सिरम? धन्यवाद। तर पुणे पोलीस आयुक्त होते अमिताभ गुप्ता यांनी या संपूर्ण घटनेसंदर्भात माहिती दिलेली आहे। कुठलीही जीवितहानी किंवा जखमी या संपूर्ण घटनेमध्ये झालं नसल्याचं सुद्धा पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी। नक्कीच वरिष्ठ अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केलेलं आहे की यामध्ये कुठचीही जीवितहानी झालेली नाहीये, कोणी जखमी सुदैवानं झालेलं नाहीये। जे लोक होते त्यांना सगळ्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे। सध्या आत कोणीही अडकलेलं नाही, ही त्यातल्या त्या जमेची बाजू। अर्थात ज्या बिल्डिंगला, ज्या नव्या इमारतीला ही आग लागली तिथं कोविशिल्डचं काम चालत नाही, ही देखील एक खूप मोठी जमेची बाजू आहे, कारण साऱ्या देशामध्ये हाच प्रश्न विचारला जात होता। थेट जाऊयात पुन्हा एकदा ग्राउंड झिरोवर। अश्विनी सातव-डोके माझे सहकारी आपल्या सोबत आहे। अश्विनी, जी आत्ता आयुक्तांनी माहिती दिली अत्यंत महत्त्वाची आहे। ते म्हणतात की एकतर कोविशिल्ड इथे बनवलं जात नव्हतं, त्यामुळे त्याच्या डिस्ट्रीब्युशनवरती तसा काही परिणाम होईल असं वाटत नाही, एक महत्त्वाचं, आणि आता कोणीही अडकलेलं नाहीये याची खात्री करून फायर ब्रिगेडने घेतलेली आहे, ही देखील एक खूप जमेची बाजू। अगदी, कारण की कोविशिल्ड ज्या ठिकाणी बनवली जातो तो प्लांट आणि हा जो गेट नंबर 1 जवळचा प्लांट आहे यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटर इतकं अंतर आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी प्रोडक्शन होते
त्याच्या जवळच कोविशिल्ड लसीच्या काय झालंय काय नाही आता इन्व्हेस्टिगेशन नंतर कळेल. 3 कर्मचारी काम करणारे कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी सिरमचे कुठले कशामुळे आग लागली सर? काही का अजून काही इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरच कळेल. नाही 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 कोविशिल्डचा कुठलाही संबंध नाही. कोविशिल्ड 1 किलोमीटर पुढे दुसऱ्या बिल्डिंग मध्ये चालू आहे. इथं कुठलाही संबंध नाही कोविशिल्डचा आता तरी. पुढे मागे होऊ शकला असता जर प्रोजेक्ट बिल्डिंग कम्प्लीट झाली. काही नाही, कोणाला काही इजा नाही. त्यांना सुखरूप काढण्यात आलेले आहे. जे कॉन्ट्रॅक्टरचे कामगार होते, आमचे कोणी कामगार नव्हते. काय काम चाललं होतं? आता प्रोजेक्टची कामं चालू आहेत, पायपिंगचं चालू आहे, इलेक्ट्रिकलचा चालू आहे. नाही काही संबंध नाही तिथे. कोविशिल्डचा कुठलाही संबंध नाही. ते 1 किलोमीटर पलीकडे चालू आहे आणि आता सगळी आग आटोक्यात आणलेली आहे. त्यामुळे काही प्रश्न नाही आणि ट्रॅप झालेले कोणी लोक नव्हते आतमध्ये. जे 3-4 लोक होते त्यांना काढलं. काय साहित्य होतं? कुठलं मटेरियल होतं? सगळं रॉ मटेरियल सगळं. आता पीव्हीसी पार्टिशन्स हे ते त्याचं मटेरियल सगळं. बाकी काही नाही. नाही 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 काही नाही काही नाही. मटेरियल 1 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा कुठलाच इजा नाही. काय अंदाज आता काही करता नाही. वेळ लागेल त्याला. सगळं इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर वेळ लागेल. 5-6 लोक होते फक्त आणि ते बाहेर आले सगळ्यांना बाहेर लसचं त्या ठिकाणी काही काम सुरू होतं असं प्रोजेक्ट त्या ठिकाणी होतं या इमारतीत आहे. थोडंफार काम चालू आहे पण अजून बिल्डिंग तयार नाही आहे. काही नाही. वॅक्सिन काम चालू आहे फक्त. चलो थँक्यू सर. बनवण्याचं कुठच्या प्रकारची लस इथे बनवली जात नव्हती. इमारतीमध्ये काम सुरू होतं आणि सिरमची देखील याच्यात माणसं नव्हती. कॉन्ट्रॅक्टरची माणसं तिथं काम करत होती आणि त्यानंतर ही आग लागलेली आहे. मात्र आग नेमकी कशाने लागली हे आता इन्व्हेस्टिगेशन नंतरच कळेल असं आपण बघतोय सांगितलेलं आहे. तर आपण बघतोय कशा प्रकारे आयुक्तांकडे पोलीस आयुक्तांकडनं ही माहिती दिली जात होती आणि आपण बघतोय आता आग आटोक्यात तर आलेली आहे. कुलिंग ऑपरेशन आता सुरू आहे जे काही तास चालणार आहे. एनडीआरएफची टीम देखील आता तिथं पोहोचते. मात्र सुदैवानं यात कुठचीही जीवितहानी झाली नाही आणि अर्थात साऱ्या देशाचं लक्ष जे लागलेलं होतं ते म्हणजे कोविशिल्ड या लसीच्या वितरणावरती काय परिणाम होईल का किंवा प्रोडक्शनला काही परिणाम होईल का. अश्विनी माझी सहकारी आपल्यासोबत आहे. अश्विनी, एक खूप महत्त्वाचा एक प्रश्न तुला विचारायचा आहे. तो म्हणजे या इमारतीला आग लागली, या इमारतीमध्ये कोविशिल्ड बनवली जात नव्हती हे ठीक आहे, पण आता 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती जी इमारत आहे जिथं कोविशिल्ड बनवली जाते तिथे आता या सुरक्षेच्या दृष्टीनं फायर ऑडिट होणं, तिथे एक वेगळी यंत्रणा उभी करणं, कारण शेवटी सिरम इन्स्टिट्यूट अत्यंत महत्त्वाचं आहे. भारताचं भवितव्य या इन्स्टिट्यूटवरती, सिरम इन्स्टिट्यूटवर अवलंबून आहे. त्यामुळे ती काळजी आता घ्यावी लागेल. अगदीच वैभव, कारण की ज्या ठिकाणी ही लस बनवली जाते ते पुण्यातलं सिरम इन्स्टिट्यूट आता हे जगाच्या पातळीवरती अत्यंत संवेदनशील असं केंद्र राहिलेलं आहे. सिरमला देशभरामध्ये जशा लसी गेल्या तशाच नुकत्याच बांगलादेशसाठी 20 लाख लसचे डोस जे आहेत ते रवाना झाले आहेत. अजूनही खूप कोट्यावधी लसचे डोस जे आहेत ते देशाच्या वेगवेगळ्या भागात इथून जायचे. त्याचं प्रोडक्शन जे आहे ते या ठिकाणी चालू आहे. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या संपूर्ण विभागाचं फायर ऑडिट होणं, ही बिल्डिंग जी आहे तिचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं होतं. या ठिकाणी सुद्धा अग्निशमन यंत्रणा जी आहे ती बसवण्यात आली होती की नाही या सगळ्या गोष्टींचा माहिती जी आहे ती घेणं गरजेचं आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती तशी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फायर ऑडिट या ठिकाणाचं झालं होतं की नाही. ज्या ठिकाणी आता ही लस बनवण्यात येते या दोन्ही ठिकाणांमध्ये जरी अंतर असलं तरी सुद्धा त्याचं स्टोरेज जे आहे लस बनवली जाते त्याच ठिकाणी जाते. म्हणजे त्या दोन्हीमध्ये साधारणतः 1.5 ते 1.25 किलोमीटर असं अंतर आहे. पण त्या ठिकाणी नेमक्या सुरक्षेच्या दृष्टीनं कुठल्या उपाययोजना ज्या आहेत त्या सिरमकडनं राबवल्या जातात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी सिरमकडनं काय काळजी आतापर्यंत घेण्यात आलेली आहे किंवा या घटनेनंतर आणखीन कुठल्या गोष्टींवरती भर दिला जाईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता सुदैवानं ही आग जास्त पसरलेली नाही. ही एकाच बिल्डिंगमध्ये राहिली. ही आग जर पसरली असती
तर धोका जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता होती, कारण की वर्किंग आवर्समध्ये ही आगीची घटना घडलेली होती. शेकडो लोक या ठिकाणी काम करत होते, मात्र प्रसंगावधान दाखवत अनेक लोक या ठिकाणी लवकर जे आहे त्यांना बाहेर काढण्यात आलं. पुणे अग्निशमन दलाचं आपल्याला कौतुक करावं लागेल की अत्यंत कमी वेळामध्ये पुणे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत. साधारणतः 2 तासानंतर ही आग आटोक्यात आलेली आहे. आग आता आटोक्यात जरी आली असली तरी कुलिंगचं काम व्हायला साधारण 1 ते 1.5 तास लागेल, कारण की कुठे जरी थोडीशी थिंडगी राहिली असेल तर आग भडकण्याची शक्यता जी आहे ती असते. त्यामुळं कुलिंगचं काम करत असताना पोलिसांना, अग्निशमन दलाच्या जवानांना सर्वाधिक काळजी घेणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. वैभव, नक्कीच. आणि अशा प्रकारे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे सध्या फायर ब्रिगेडचं ते देखील आपण प्रेक्षकांना अश्विनी दाखवतोय. त्याचबरोबर अनेक प्रश्न देखील निर्माण झालेले आहेत. आगीची बातमी जेव्हा अश्विनी आली तेव्हा अनेकांच्या मनामध्ये ही शंका आली की घातपाताचा काही प्रकार नाहीये ना, किंवा कोणी मुद्दाम हे घडवलं नाहीये ना. या दृष्टीने देखील तपास केला जाईल नक्कीच. मात्र आता जी इमारत जिकडे ही लस कोविडची बनतीये तिथली पोलिसांनी सुरक्षा देखील वाढवलेली असेल. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.